संदर्भातली एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचे लाभ आता बंद करण्यात येणार आहेत। आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केलाय। ऑगस्ट पासून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे। होय, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता 15 ऑगस्टच्या अगोदर ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे अर्ज पडताळणी। सरकारने सरसकट सर्व लाडक्या बहिणींचे अर्ज पडताळणीचे आदेश दिलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणी ज्या निकषांमध्ये बाद होतील अशा लाडक्या बहिणींना आता इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत। आपल्याला सरकार आता एक लवकरच आनंदाची बातमी देत आहे ती म्हणजे ऑगस्टचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे। आताची सगळ्यात आणि सर्वात मोठी बातमी आहे। परंतु तुम्हाला आधी अर्ज पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे। ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पुढे जातील अशाच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला 1500 रुपयांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। बघा, आजपासून अर्ज पडताळणी ऑगस्ट महिन्यासाठी सुरू झालेली आहे। 12-13 असे 2 दिवस अर्ज पडताळणी सुरू आहे। 12 ऑगस्ट 13 ऑगस्ट, आज 12 ऑगस्ट आहे। आजपासून पुढे ऑगस्ट महिन्यासाठी अर्ज पडताळणी सुरू आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये जातील अशा लाडक्या बहिणींना आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत हे पैसे पाहायला मिळणार आहेत। आज पैसे येणार नाहीत हे एक लक्षात ठेवायचं आहे। आता आज आणि उद्यामध्ये 2 दिवस ही अर्ज पडताळणी ही 100% होणार आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना काय करायचं आहे हे संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे। कारण चेक हा तेव्हाच डिपॉझिट होणार आहे जेव्हा लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पात्र होतील। ज्यावेळेस लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पात्र होतील तशाच संदर्भात त्या रुपयांचा त्या कोटींचा हा जो काही चेक असतो तो डिपॉझिट केला जाईल। त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही। परंतु भरपूर लाडक्या बहिणींना टेन्शन आहे की आम्ही या योजनेतून बाहेर तर जाऊ का? तर हो, तुम्ही या योजनेतून बाहेर जाऊ शकता। भरपूर लाडक्या बहिणी ह्या योजनेतून बाहेर सुद्धा जाणार आहेत। याचे मी प्रमुख कारण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु टेन्शन घ्यायचं कारण नाही। तुम्ही आपला चॅनल बघताय, तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। आनंदाची बातमी तर असणारच आहे, कारण लक्षात घ्या जुलै महिन्याचा हप्ता हा येत आहे। बघा, जुलै महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आलेला नाही त्यांना हा हप्ता आज पुन्हा येणार आहे। पुन्हा जुलैचा हप्ता येणार आहे। लक्षात घ्या, ऑगस्टचा हप्ता येणार नाही आज, जुलैचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला नाही त्या लाडक्या बहिणींना जुलैचं वितरण होणार आहे आज पुन्हा एकदा। ते वितरण कोणत्या जिल्ह्यापासून होणार आहे, कोणत्या बँकेत होणार आहे, पोस्टाच्या खात्यात होणार आहे का, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु सरकारने एक मोठी अपडेट दिलेली आहे, ते अपडेट आपण पाहूयात। कारण ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो 100% ह्या महिन्यातच मिळणार आहे, 15 ऑगस्टला मिळणार आहे। कारण सरकारने हे ठरवलेलंच आहे। परंतु सरकारचं एक म्हणणं आहे की ज्या लाडक्या बहिणी आता खरंच आर्थिकरित्या गरजू आहेत अशाच लाडक्या बहिणींना हे जे काही लाभ आहे तो द्यायचा आहे। त्यासाठी बघा, त्यांनी अंगणवाडी सेविका आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत। त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही घरोघरी जाऊन अर्ज पडताळणी करायची आहे। अर्ज पडताळणी दरम्यान काय करणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी एक महत्त्वाचं कामसुद्धा तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे सरकारनं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहण्यासाठी एक अट मांडलेली आहे। कुठली अट आहे मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणी व्हिडिओ बघतायत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही। सबस्क्राईब करा आणि मला सांगा तुम्हाला जुलैचा हप्ता आला आहे का आणि तुमचा जिल्हा कोणता होता, जर तुम्हाला पैसे आले असतील तर। बघा, कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे की महत्त्वाची 4 कागदपत्र आहेत, ते कागदपत्र तुमच्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे। अन्यथा तुम्हाला इथून पुढचे सर्व हप्ते हे बंद राहतील। सोबत गॅसचे पैसे सुद्धा मिळणार नाहीत। कारण गॅस सिलेंडरचे पैसे कधी मिळणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील त्यावेळेस तुम्हाला अन्नपूर्ण योजना म्हणजेच गॅस सिलेंडर योजनेमध्ये सुद्धा तुम्ही पात्र असणार आहात। बघा, सगळ्यात महत्त्वाची एक अट आहे ती म्हणजे तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमची KYC करायची आहे। लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी बातमी आहे, सगळ्यात मोठी अपडेट आहे। तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन जी लाडकी बहीण KYC करेल अशाच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे। अन्यथा तुम्हाला इथून पुढचे हप्ते बंद होणार आहेत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। पहिली अट लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, पहिली अट आहे लाडक्या बहिणींना KYC करणं गरजेचं आहे। कुठं करायचं आहे तर लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ती KYC करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही यादीमध्ये राहाल। ही पहिली अट आहे। आता पुढच्या 3 अटी आहे का?
पहिली गोष्ट दुसरी सांगितली मी तुम्हाला. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे. अर्ज पडताळणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी यादी ह्या त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, त्या एरियातल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत तिथपर्यंत ते पोहोचलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता संपूर्ण माहिती पाहत आहे. तुमचं बँकेचं पासबुक असेल, बँकेचं खातं असेल किंवा तुमचं कुठलंही इतर खातं असेल, जसं की जिल्हा मध्यवर्ती बँक असतं किंवा पोस्टाचं खातं असतं, ह्याचीसुद्धा पडताळणी केली जाणार आहे की तुमचंच अकाउंट आहे का, तुमचं नाव बरोबर आहे का. पहिली गोष्ट, ज्यावेळेस अर्ज पडताळणीमध्ये घरी येतात त्यावेळेस तुमचं तेच चेक केलं जातं की तुमचं जे अकाउंट तुम्ही दिलेलं आहे योजनेसाठी आणि तुमचा फॉर्म जो भरलेला आहे, तुमचं रेशन कार्ड जे आहे त्या तिन्हीवरचं नाव एक आहे का. जर नावच तिन्हीवरचं वेगवेगळं असेल तर तुम्हाला डायरेक्ट तिथं बाद केलं जातं, पुढचे डॉक्युमेंटसुद्धा पाहिले जात नाहीत. लक्षात आलं. त्यामुळे नाव सगळीकडे सेम असणं गरजेचं आहे. स्पेलिंग मिस्टेक असेल तर दुरुस्त करून घ्या आजच्या आज, कारण अर्ज पडताळणीला सुरुवात झालेली आहे. ऑगस्ट महिन्याची आज आणि उद्यामध्ये अर्ज पडताळणी चालू राहणार आहे. ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पास होतील अशाच लाडक्या बहिणींना पुढे जाण्यास त्यांना हप्ता मिळणार आहे. आता तिसरी अट काय लक्षात घ्या, रेशन कार्डचं तुमचं KYC करणं गरजेचं आहे ऑनलाईनरित्या. बघा, तुम्हाला रेशन दुकानात जाऊनच ते करायचं आहे किंवा अन्न व पुरवठा याच्यामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि तिथंसुद्धा रेशन कार्डची KYC करू शकता. परंतु ह्या महिन्यात तुम्ही करून घ्या, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तुम्हाला 1,500 पुढचे मिळणार नाहीत. तिसरी गोष्ट, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला एक तयार ठेवा पुरावा म्हणून, आणि आधार कार्ड. जास्तीत जास्त जर तुम्हाला अजून असेल अजून एक स्ट्रॉंग पाहिजे असेल, एक चांगला पुरावा पाहिजे असेल तर उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंत असणं तुमच्याकडं गरजेचं आहे. हे 4 ते 5 डॉक्युमेंट असलं ना तुम्हाला कुणीही ह्या योजनेतून बाहेर काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पहिलं तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. दुसरी गोष्ट, आपलं रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, बँक खाता असेल, हे सगळं अपडेट असणं गरजेचं आहे. हे 100% असल्यास तर भाऊंचा शब्द आहे, 100% लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे लगेच त्यांना मिळणार ऑगस्ट महिन्याचे. त्याच्यामध्ये कुठलाही संदेह सरकारनं ठेवलेला नाही. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही कोणालाही फसवणार नाही. आम्ही ज्या लाडक्या बहिणी खरंच गरजू लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना हे पैसे आम्ही वितरित करणार आहोत. परंतु आनंदाची बातमी म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आला नाही, तो आज वितरित होणार आहे. त्यामुळे जुलैचा हप्ता आज पुन्हा एकदा वाटप करण्यासाठी सरकारनं सांगितलेलं आहे. जुलैचा हप्ता जर आला नसेल तर आज वाट बघा. आज 100% जुलैचा हप्ता येणार आहे आणि ऑगस्ट महिन्यासाठी अर्ज पडताळणी सुरू आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा. पर्सनली कुठले तुमची ताई असेल, मामी असेल, काकी असेल, मावशी असेल, यांना शेअर करा, कारण ह्यांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत. ह्या गोष्टी जर त्यांना माहीत नसतील तर कदाचित त्या ऑगस्ट महिन्यासाठी पात्र राहणार नाहीत आणि त्या योजनेतून कदाचित आपल्याला बाहेर पडताना सुद्धा दिसू शकतात. आणि मग याच्यातून बाहेर पडले ना, त्याच्यातून तुम्हाला गॅस सिलेंडरचेसुद्धा पैसे हे येणार नाही. त्यामुळं लक्षात घ्या, प्रॉब्लेम होऊन जाणार आहे. आणि त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओवरती कमेंट्स करा कोणाकोणाला पैसे आलेत काय आलेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.